स्वतःचं आयुष्य सुरळीत बनवण्यासाठी जीवनामध्ये रोज इतकी चढाओढ करत आहो की दररोज एक नवीन मिशन पार करावं लागतं. म्हणून कोणीतरी म्हणून गेलं होतं का गरीबाचा पहिला सहारा हुंडाईची सँट्रो, आणि मी आलेला हो नव्या मिशनवर ज्याचं नाव आहे नागपूरची मेट्रो. या पायऱ्यावर येताच नेहमी माझ्या मनात विचार येतो की काश मेरे सफलता की सीढ़ी भी इसी तरह खुद ब खुद चल चुकी होती तर मी आज मेट्रोनं नाही स्वतःच्या कारनं किंवा हेलिकॉप्टरनं फिरलो. पण अफसोस जिंदगी झंड आहे फिर भी घमंड आहे. पण हे नागपूर आहे मेरी जान, इथं उन्हाळ्यात गरमीयानं हिवाळ्यात फाटत पर्यंत थंड. याच मेट्रो मध्ये माझ्यासारखे बरेच सारे सिक्रेट एजंट प्रवास करत होते. लोकांना ओळखायला यावं नाही म्हणून ते स्वतःचे तोंड कव्हर करून आलेले होते. वक्त बी इतका फास्ट धावत होता का सेकंड काटा बी घड्याळीच्या बाहेर निघून फर्स्ट यासाठी फुटाळ्यापर्यंत पोहोचला होता. आणि वाघ सुद्धा जंगलातून येऊन मेट्रो स्टेशनवर आम्हाला ज्ञान पेलत होते की अपनी मेट्रो बेहतर कैसे बनाए. तेवढ्यातच माझी नजर मेट्रो मध्ये लागलेल्या या डोगल्या स्टिकरवर गेली जिथं लिहिलेलं होतं नो साऊंड. पण स्वतःच अगला स्टेशन ये अगला स्टेशन वो दरवाजे बाएं तरफ खुलेंगे न दरवाजे दाएं तरफ खुलेंगे म्हणून जोऱ्या जोऱ्यानं बोंबलत होते. या